नमस्कार, मी गिरीश निकम आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. कारण या योजनेच्या आता 5 टप्प्यांवर पडताळणी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार आता सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे. पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. लाडक्या बहिणीची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक जर लाभार्थी असतील तर म्हणजे सरकारी योजनेचे लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे, कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असेल तर, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सगळे हे लाभार्थी योजनेतून बाद होतील. 5 एकरांपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील बाद होतील. राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात ही संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात तर 4 चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची संख्या सर्वाधिक आहे. कारवाईच्या भीतीनं आतापर्यंत 1.5 लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केलाय. ही संख्या 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता आपण राजकारणातील बातम्या पाहूयात. टॉप 5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंनी 1.25 तास शिवतीर्थावर चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट होती का याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी आमच्या हाती लागलेली आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याची आता चर्चा सुरू झाली. कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरेंकडे आमदार खासदार नाही तरी भेट होते, आमच्यावर याचा काही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली. फडणवीस राज ठाकरेंच्या कॅफेत चहा प्यायला गेले असं उपरोधिक वक्तव्य राऊतांनी केलंय. राजकारणात असं चहापान होतच असतं. कॅफे चांगला असला की सर्वच चहापानाला येतात असा टोला देखील राऊत यांनी लगावला. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर विरोधकांनी टीका केली. राज यांचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय, त्यामुळे राज ठाकरेंकडे कोण जातं याला फार काय महत्त्व राहिलं नाही अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. भाजपनंतर आता राहुल सोलापूरकर यांच्या संदर्भातल्या टॉप 5 बातम्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. संभाजी ब्रिगेडने पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. सोलापूरकरांना तत्काळ अटक करा अशी मागणी केली. नवीन सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांवर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हल्लाबोल आमदार आव्हाडांनी केलेला आहे. कोण तो बिनलायकीचा सोलापूरकर काही बोलतोय, सध्या पुण्यात संरक्षण घेऊन फिरतोय, त्याचं संरक्षण निघाल्यावर त्याला लोक उत्तर देतील असा इशारा आमदार आव्हाडांनी राहुल सोलापूरकरला दिलाय. अभिनेते राहुल सोलापूरकरांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल सोलापूरकरांवर राज्य सरकारनं अजामीनपत्र गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याशिवाय हे लोक शुद्धीवर येणार नाहीत असा घणाघात विखेने केलाय. मुक्ताफळं उधळून स्वतःची लोकप्रियता वाढवणं हा काही लोकांचा धंदा झालाय अशी टीका देखील त्यांनी केली. मुद्दाम महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे बघितलं पाहिजे असा संशय शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलाय. सरकारनं एकदा कायद्याचा दणका दिला पाहिजे असं देखील ते म्हणाले. सोलापूरकर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिवेंद्रराजे बोलत होते. राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातल्या कोथरूडच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सोलापूरकरांनी वादग्रस्त विधान केलं होतं. तो वाद ताजा असतानाच सोलापूरकर
यांनी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केलं. टॉप 5 नंतर एक बातमी आता कोकणातून. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे निर्देशच मंत्री नितेश राणेंनी दिलेत. पुतळा उभारताना कुठल्याही त्रुटी राहणार नाही त्याची दक्षता घेण्याचे निर्देश राणेंनी दिलेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यावेळी 1000 वर्ष टिकेल असा पुतळा उभारा असं राणेंनी म्हटलंय. आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा हा आग्रह नको असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. काही गोष्टी मोठ्या मनानं माफ करावं असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. त्यावेळी धस यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला. तसंच आव्हाड यांनी यावरून धस यांना सवाल केलाय. वाल्मिक कराडलाही माफ करणार का असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये जीबीएस लागण झालेल्या 2 बालकांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाकडून या प्रकरणी खबरदारी घेण्यात येते. दूषित पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. धाराशिवच्या कचरा डेपोतील सततचा धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे नगर परिषदेनं कचरा डेपो शहराबाहेर हलवावा या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला. लातूरमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावं या मागणीसाठी लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्रीपासून वंचित राहिले. त्यामुळे तत्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली. दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालकांनी हिंगोलीत शासकीय जमिनीवर 1814 बोगस शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवल्याचा प्रकार समोर आलाय. हिंगोलीच्या कृषी विभागानं या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न देण्याची सूचना केली. धक्कादायक बाब म्हणजे बेचिराग झालेल्या गावांच्या जमिनीवर देखील पीक विमा काढण्यात आलाय. मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पडलेल्या छापासत्रानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अशी कोणतीही कारवाई करण्यात मला कोणता इंटरेस्ट नाही. मला बदला घ्यायचा नाही, मला बदल घडवायचा आहे असं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी म्हटलंय. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तन्वीर शेखला अटक करण्यात आले. 2 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू आणि अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यानं प्रणित मोरेवर हल्ला झाला होता. शेतीसाठी उजनी धरणातून 4 जानेवारीला सोडलेलं पाणी 15 फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता धरणात उपयुक्त साठा हा 36.40 TMC पर्यंत आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्या त्यापूर्वी डिसेंबरमध्ये सोडलेलं पाणी संपलंय. सध्या 20 दिवस पुरेल इतकंच पाणी बंधाऱ्यात शिल्लक आहे. मागे यात्रेनंतर पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. वारी काळात मोठ्या प्रमाणात घाण निर्माण झाली होती. संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य प्लास्टिक गोळा करून स्वच्छता केली. 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केलाय.
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातल्या खुपिरे गावात बोगस रासायनिक खतांचा साठा सापडला आहे. रंका भैरवी नावाच्या दुकानात खताच्या 77 बॅग्स आढळून आल्या. या प्रकरणी दुकानदार आकाश नाळ यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र बोगस खते तयार करणारा मुकाटच आहे. टॉप 5 नंतर पुढची बातमी आता पुण्यातून. जीबी सिंड्रोममुळे पुण्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या 37 वर्षांच्या उत्तम पवार यांचा जीबीएसनं मृत्यू झालाय. पुण्यात जीबीएसमुळे आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर आज नवीन 8 रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जीबीएस रुग्णांची संख्या आता 192 वर जाऊन पोहोचली. यातील 48 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसमुळे आतापर्यंत पुण्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. बिबवेवाडीतील 37 वर्षांच्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. पुण्यातल्या बातमीनंतर आता विदर्भातल्या टॉप 5 बातम्या पाहूया. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या 5 संचालकांवरील अविश्वास प्रस्थावाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टानं 5 संचालकांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची देशातील ही पहिलीच घटना होती. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली आहे. नागपूर जिल्ह्यात 1228 लाडक्यांकडे 4 चाकी वाहन असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे त्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9.84 लाख अर्ज आले. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. ऋषीराज सावंतांचं अपहरण झालं नसल्याची माहिती आहे. ऋषीराज सावंत हे तानाजी सावंतांचे पुत्र आहेत. नाराजीमधून मित्रांबरोबर गेल्याची माहिती समोर आलेली आहे. ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसल्याची माहिती आहे. बघा, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषीराज सावंत यांच्या अपहरण प्रकरणी आता मोठी बातमी समोर आलेली आहे. हॅलो, दिसतोय फ्रेम मध्ये दिसतोय. हॅलो, पुण्याचे माध्यमांना माहिती देणार आहेत. या ठिकाणी या अपहरणामागचं रहस्य किंवा गूढ जे आहे ते काही वेळात समोर येईल. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा या अपहरणाविषयी माहिती देत आहेत. काही वेळात तानाजी सावंत यांच्या मुलाचं हे जे अपहरणाचं नाट्य होतं त्यावरचा पडदा उघडला जाणार आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप आहे, तो उतरला, माहिती आहे ती सर्व समोर येईल. आपण पाहूयात पुण्याचे पोलीस सहआयुक्त. एक मिनिट सेटल व्हा, आम्ही सर माहिती देतो. एक मिनिट सर. एक दोन पुढे घ्या, दोन मिनिटं पुढे बोलू नका. 2 मिनिटं. एक मिनिट सायलेन्स केलं तर बोलता येईल. 2 मिनिटं सर, 2 मिनिटं. रेडी? येस सर. आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे.
हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे. सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे. ते पुणेवरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे. याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे. आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे. एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे. आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे दृष्टिकोनातून वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे. आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे. त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाही आहे, कारण त्याचे 2 मित्रच आहेत. असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाही आहे. अजून आम्हालाच नेमकं माहीत नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले. त्याच्यामुळं मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही. कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं. दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो. म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे 3 जण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, CP साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. मी त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता कुठं लँड होतं आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. एक करून बोललात सर, तुमच्याशी बोलणं झाले का? आता ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय का? फ्लाईटमध्ये असलं तर बोलणं कसं होईल? पण समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पसला माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला, म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेले ते समजू शकत काही नाही, काहीच माहित नाही. ते ट्रॅकिंग करलं. घरात कुठल्याही आमच्यात कटकट नाही, प्रयास चालू आहेत. मित्रच आहेत ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हरकडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. नाही अजून तेही माहिती नाही. सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जस्ट वेट फॉर. चार्टेड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो. पण आपण जे संपर्क करताय, आम्ही track करतोय प्लेनला, ते आम्ही नाहीये की private plane गाडी आहे. पोलीस आहेत. नाही अजून ते माहीत होतं. फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही. फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल बेस्ट. नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे. बाकी काही नाही. ओके, थँक्यू. लँड झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. तानाजी सावंत यांनी सांगितलेलं आहे. मुलगा बेपत्ता झाला नाही असं स्पष्टीकरण आता पत्रकार परिषदेमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेलं आहे. मात्र आमच्यामध्ये मुलामध्ये कम्युनिकेशन झालं नाही. ड्रायव्हरनं मुलाला विमानतळावर सोडलं मात्र अपहरण झालं नाही अशी माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे. सावंताच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन आला होता आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालेली. मुलाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.